नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे जानकी डॉक्टरांना म्हणत असते की डॉक्टर, मी तुमच्या पाया पडते, प्लीज प्लीज माझ्या ओवीवरती तुम्ही उपचार करा, तिला बरं करा. डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा. तुमच्यासारख्या लोकांसाठी सरकारी दवाखाने आहेत ना, तिथे तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन जा. सिस्टर, आत्ताच्या आत्ता यांना हाताला धरून तुम्ही बाहेर काढा, असं आता डॉक्टर जानकीला म्हणत असतात. तेव्हा सिस्टर आता जानकीचा हात पकडून तिला आता तिथून बाहेर काढत असताना जानकी म्हणते, प्लीज एकदा माझं ऐकून घ्या डॉक्टर, प्लीज एकदा ऐकून घ्या ना. आणि ती चिडते आणि म्हणते, सोडा मला, सोडा. आणि जानकी म्हणते, खबरदार जर कुणी माझ्या अंगाला हात लावला तर, आणि माझ्या ओवीला हात लावला तर. डॉक्टर आहात ना तुम्ही, डॉक्टर कशासाठी झालात? हे बघा, आधी तुम्ही पेशंटचा उपचार केला पाहिजे आणि नंतर तुम्ही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला पाहिजे. तेव्हा जानकी म्हणते, फॉर्मॅलिटीज करत बसलं आणि जर आमच्या पेशंटचा जीव गेला तर तुम्ही डॉक्टर काय देणार आहात आम्हाला? तेव्हा इथे जानकी म्हणत असते की डॉक्टर, असं कुठल्याही कायद्यात लिहिलेलं नाही आहे, जगात असे हॉस्पिटलमध्ये कुठेही लिहिलेलं नाही आहे की आधी फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा, आधी पैसे भरा आणि त्याच्यानंतरला इथे पेशंटचा उपचार होईल. असं कुठले लिहिलं आहे का? कुठल्या कायद्यामध्ये आहे हे? तेव्हा जानकी म्हणते, आणि जर आता तुम्ही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला सांगितले, तुम्ही जर इथे नियम पाळायला लागलात ना, तर मी सुद्धा या देशाची एक जागरूक नागरिक म्हणून मी तुमच्या हॉस्पिटलवरती केस करेन, तुमच्यावरती सुद्धा आणि तुमच्या मॅनेजमेंटवरती सुद्धा. कळलं तुम्हाला? आणि तो अधिकार मला आहे. तेव्हा जानकी म्हणत असते, माझ्या मुलीच्या पोटात दुखतंय, ती इथे बेशुद्ध झाले, 9 वर्षाची मुलगी आहे माझी, आणि ती मला म्हणाली की आई मला डॉक्टरांकडे घेऊन जा, मला ते बरं करतील. तिचा विश्वास आहे तुमच्यासारख्या डॉक्टरांवरती, आणि तुम्ही काय करताय? तुम्ही आधी म्हणताय की आमचे इथे काही प्रोटोकॉल आहेत, आमच्या काही इथे फॉर्मॅलिटीज कंप्लीटच केल्या पाहिजे. अहो, हे सगळं कशासाठी? काय कारण काय या सगळ्याचं? तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही तर डॉक्टर आहात ना, जेव्हा डॉक्टर झालात तेव्हा पहिल्या दिवशी शपथ काय घेतलीत की जिथे तुम्ही डॉक्टर म्हणून काम कराल त्या ठिकाणी आलेल्या पेशंटला तुम्ही चेक करणार, खाजगीकरण किंवा तुमचा व्यवसाय बघणार नाही, तर पेशंटचा जीव किती महत्त्वाचा आहे हे तुम्ही बघाल ना, आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न कराल. मग आता ते तुम्ही का करत नाही? माझ्या मुलीचा जीव का वाचवत नाही? माझ्या मुलीची अवस्था तुम्ही बघताय ना, आणि तुम्हाला पैशांचं पडलं आहे. प्रामाणिकपणावरती आता विश्वास ठेवायचा नाही आहे का तुम्हाला? आम्ही काय पळून जाणार आहोत की काय? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की माफ करा, आमच्याकडून चूक झाली, चला पेशंटला आत्ताच्या आत्ता ICUमध्ये घ्या. तेव्हा इथे ओवीला ICUमध्ये नेलेलं असतं, आणि इथे ऋषिकेशने सुद्धा त्याच्या हाताला जे काही बांधलेलं असतं ते सुद्धा आता चाकूने कट केलेलं असतं. त्यानंतर दारू पिऊन झाल्यानंतर इथे एक माणूस आता दारूची बाटली फेकून देतो. तेव्हा ऋषिकेश ती दारूची बाटली पकडतो. तेव्हा इथे दुसरा गुंड म्हणतो, अरे तू दारूची बाटली आता फेकून दिलीस ना, पण तिचा पडल्याचा आवाज ऐकू नाही आला. तेव्हा बाकीचे म्हणतात, जाऊ दे रे, नाही आला तर नाही आला, आणि तशीही आपल्या सगळ्यांना आता जास्त झाली, त्याच्यामुळे बाटली फुटली काय नाही फुटली काय आपल्याला काही आवाज येत नाही आहे. तेव्हा इथे एक माणूस म्हणत असतो की नाही रे, पण या ऋषिकेश रणदिवेला एकदा बघायला हवं, तो आपण ज्या ठिकाणी त्याला बांधलंय तो तिथेच आहे ना, ते बघायला हवं, चेक करायला हवं, नाहीतर तो खूप जास्त शातीर आहे, पळून जाईल तो. तेव्हा आता ऋषिकेशला बघण्यासाठी गुंड लोक त्या ठिकाणी येतात ज्या ठिकाणी ऋषिकेशला बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा ऋषिकेश जातो आणि तिथे जे बॉक्स असतात त्याच्या मागे जाऊन लपून बसतो. तेव्हा इथे गुंड माणसं म्हणतात की हा कुठे पळाला, इथेच कुठेतरी असेल, आणि लगेच ऋषिकेशला शोधायची सुरुवात करतात. तेव्हा एक गुंड म्हणतो, अरे हा पळून गेला की काय आपल्याला चकवा देऊन. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ऋषिकेश रणदिवे कधीही पळून जात नसतो, तो आता तुमच्या एकेकाची हाडं कशी खिळखिळीत करतो ते बघाच तुम्ही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, या आता एकेकाने इथे या, तुम्हाला कसा धुतो ना ते बघाच. तेव्हा ऋषिकेश आता प्रत्येक गुंडाला चांगलंच इथे धोपटून काढतो, त्यांना मार मार मारतो. तर इथे त्यांनी जो काही ऋषिकेशला त्रास दिलेला असतो त्या सगळ्याची शिक्षा मात्र ऋषिकेशने त्या गुंड लोकांना दिलेली असते. ना तुमची आणि माझी काही दुश्मनी, तरीसुद्धा मला त्रास दिलात ना, घ्या घ्या मग आता घ्या. तेव्हा ऋषिकेशने त्या लोकांना चांगलंच मारलेलं असतं आणि त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षासुद्धा दिलेली असते. त्यानंतरला इथे ऋषिकेश म्हणत असतो की हे सगळं करायची तुझी हिंमत कशी झाली,
कुणाच्या सांगण्यावरून केलं ते? तेव्हा इथे गुंड लोक आता बेशुद्ध होतात. त्यानंतरला ऋषिकेश जात असताना आपला फोन घेतो आणि तो पहिला शब्द म्हणतो ते जानकी. जानकीने फोन केला होता. तेव्हा इथे ऐश्वर्या आता बघत असते तर सुमित्रा नानासाहेबांजवळ बसलेली असते. ऐश्वर्या म्हणत असते की ही बाई पण आता लवकर जात का नाही आहे? मला त्या प्रॉपर्टीचे पेपर शोधून काढायचे आहेत, पण ही बाई जाग्यावरून हालायलासुद्धा तयार नाही आहे. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते की आई काय झालं? कसला विचार करता एवढा? तेव्हा सुमित्रा म्हणते अगं विचार करू नाही तर काय करू? म्हणजे बघ ना, जानकीने माझ्याकडे पैसे मागण्यासाठी मला फोन केला. तिने माझ्याकडे तिच्या वाटणीचे तिच्या हिस्स्याचे पैसे मागितले. म्हणजे एक वेळ जर कोणी आजारी असतं, तिला जर पैशांची मदत हवी असती आणि तिने मला फोन केला असता तर चाललं असतं, पण तिने तिच्या वाटणीचा हिस्सा मागण्यासाठी मला फोन केला. या गोष्टीचं मला खरंच खूप वाईट वाटतं आहे गं. लग्न झाल्यापासून जानकीला कधीच मी दुय्यम वागणूक दिली नाही. ती या घरची मोठी सून आहे आणि तिला तो सगळा मान मी दिला. तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते पण मी तिचं पूर्ण बोलणं ऐकून घ्यायला हवं होतं ना. म्हणजे बघ ना, माझं काही चुकलं का? जानकी म्हणते अजिबात नाही. तुम्ही आमच्या आई आहात. तुम्ही कधीच चुकू शकत नाही. कळते का तुम्हाला? आणि आता ह्या गोष्टींचा विचार करू नका. मी तुमच्यासाठी छान चहा करून आणू का? सुमित्रा म्हणते नाही नको. ऐश्वर्या म्हणते जा मग जा, बाहेर मोकळ्या हवेमध्ये जा, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा इथे सुमित्रा आता मोकळ्या हवेमध्ये बाहेर जाते. जानकी म्हणते की यस, आता लवकरात लवकर मला प्रॉपर्टीचे पेपर मिळायला हवेत. आणि तेव्हा इथे ऐश्वर्या आता नानांच्या संपूर्ण रूममध्ये पेपर मिळत आहेत का ते शोधत असते. तर इथे ओवीला आता ICUमध्ये घेऊन गेलेले असतात तिच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी. तेव्हा जानकी तिथे येते आणि आपल्या ओवीकडे बघत असते. तिला ओवी बरोबरचे सगळे क्षण आठवत असतात. ओवी कशी हसायची, खेळायची, एन्जॉय करायची, तिची दिवाळी किती छान पद्धतीने साजरी झाली, हे सगळे क्षण आता जानकीला आठवत असतात. जानकी खूप जास्त इमोशनल होते आणि ती ओवीच्या डोक्यावरून हात फिरवायला जाते. पण ओवी आतमध्ये असते ICUमध्ये आणि जानकी बाहेर असते, काचेच्या बाहेर. तेव्हा तिला आठवतं, ओवी म्हणत असते आई मला काही होणार तर नाही ना गं? आणि इथे जानकी तिला म्हणत असते की तुझी आई असताना तुला काहीसुद्धा होणार नाही आहे. आणि ती आता इथे ओवीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला धावत पळत ती हॉस्पिटलला घेऊन येते. तेव्हा इथे जानकी आता हात जोडत असते आणि म्हणते की देवा माझ्या ओवीला बरं करा, माझ्या ओवीला बरं करा, असं आता जानकी हात जोडून म्हणत असते. तेवढ्यातच इथे ऋषिकेशसुद्धा धावत पळत आलेला असतो. ऋषिकेशला बघून जानकीच्या जीवात जीव येतो. जानकी खूपच जास्त आता इमोशनल झालेली असते. तेव्हा ऋषिकेशला आठवतं ज्या वेळेला ऋषिकेश आणि जानकी उपाशी असतात, तेव्हा इथे ओवी म्हणत असते की मी तुमची मुलगी आणि मला तुमच्या दोघांची काळजीसुद्धा आहे आणि ती आपल्या हाताने दोघांना घास भरवते. तेव्हा इथे आता ऋषिकेश ओवीला त्या अवस्थेत बघून खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो. त्याला आपल्या मुलीची झालेली अवस्था बघवत नाही. तेव्हा इथे जानकी मिठी मारून आता खूप जास्त रडते आणि म्हणते की ऋषिकेश आपली ओवी. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो पण जानकी हे सगळं कसं काय घडलं? म्हणजे आपल्या ओवीला अचानक असं काय झालं की तिच्या पोटात दुखायला लागलं? तेव्हा इथे जानकी म्हणत असते की ऋषिकेश तिने केक खाल्ला होता. आपल्या घरामध्ये केक होता आणि तो एक्सपायरी होता. तो केक तिने खाल्ला आणि मग तिच्या पोटात दुखायला लागलं, तिला उलटी झाली. तेव्हा इथे जानकी म्हणत असते पण तुमची ही अवस्था, हे सगळं काय झालं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो काही नाही, मला एवढं काही झालेलं नाही आहे. ती माणसं खूपच जास्त वाईट होती जानकी. आणि इथे जानकी म्हणते ऋषिकेश तुम्हाला कसं काय कळलं की आपली ओवी हॉस्पिटलमध्ये आहे? कारण माझा फोन तर बंद आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे तुझा फोन लागतच नव्हता, तुझा फोन बंद आला, पण हॉस्पिटलच्या मोबाईलवरून किंवा त्या फोनवरून तू मला फोन केला होतास आणि म्हणून मी त्याच्यावरती फोन केला आणि मला सिस्टरने सांगितलं की आपली ओवी हॉस्पिटलमध्ये आहे. तेव्हा मी या ठिकाणी आलो. तेव्हा इथे जानकी म्हणत असते ऋषिकेश अहो पण हे सगळं काय आहे, तुमची अवस्था अशी का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो जानकी अगं काय माहिती, आज मी कामावरती जायलाच नको होतं. तुला माहिती आहे ती माणसं खूप विचित्र होती, त्यांच्याशी माझी दुश्मनी नाही काही नाही, पण एका ठिकाणी गेल्यानंतर सगळ्यांनी माझ्यावरती हल्ला केला आणि मला किडनॅप केलं. तेव्हा जानकी म्हणते हो मला माहिती आहे, हे सगळं असंच घडलं असेल. तेव्हा इथे जानकी म्हणत असते कुठे गेले पेपर, कुठे गेले? तेव्हा इथे नानासाहेबांना हसायला येतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय रे म्हाताऱ्या, आज तुला खूपच जास्त हसू येतं आहे काय?
माझ्यावरती हसू येते तुला? सांग, आत्ताच्या आत्ता सांग, प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत ते सांग. तेव्हा इथे नाना तिला पुन्हा एकदा हसायला लागतात. तर इथे नाना तिला सांगत नसतात की नेमके पेपर त्यांनी कुठे ठेवलेले आहेत. तेव्हा इथे आता ऐश्वर्याला एक पेपर मिळतो, त्याच्यावरती सर्कल केलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हे काय सर्कल वगैरे का केलं या पेपरवरती? याचा अर्थ काय? का रे म्हाताऱ्या, याचा अर्थ काय? तेव्हा नाना आपल्या मनामध्ये म्हणत असतात, तुला कधीच नाही कळणार ह्या गोलचा अर्थ. तेव्हा इथे नाना म्हणतात की हा सर्कल म्हणजे माझ्या ऋषिकेशच्या हातामध्ये असलेला पार्वतीचा कडा, पार्वतीची शेवटची आठवण. आणि त्या कड्यावरती आता जो देवार आम्ही पोचवलेला आहे ऋषिकेश आणि जानकीपर्यंत, त्या देवाऱ्यामध्ये जो काही एक लॉक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नंबर टाकले जातात आणि त्याचा जो काही कोड आहे तो ऋषिकेशच्या कड्यामध्ये असतो. त्यामुळे ऋषिकेशच्या कड्यामध्ये जो काही सिक्रेट नंबर आहे तो त्या देवाऱ्याचा इथे कोड आहे. तेव्हा इथे ऋषिकेश आणि जानकी या दोघांना देवारा देण्याचं कारण त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे खरे पैसे असतात. तेव्हा नानासाहेब म्हणत असतात की जानकी आणि ऋषिकेशशिवाय त्या प्रॉपर्टीचे पेपर कुणालाही मिळणार नाही. या सर्कलचा अर्थ तुला कधीही कळणार नाही, कळलं का ऐश्वर्या? तेव्हा इथे आता ऐश्वर्या गप्पच बसलेली असते, पण इथे नानासाहेबांनी मनामध्ये खूपच मोठा विचार केलेला असतो. त्यानंतरला इथे ऋषिकेश आणि जानकी दोघे टेन्शनमध्ये असतात. तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो की जानकी, हे सगळं त्या सयाजी विखे पाटील यांनीच केले. बरोबर बोलतेस तू. त्याच्या बोलण्यावरती आता विश्वास ठेवायला नकोच, कारण त्याने आत्तापर्यंत माझ्यावरती खूप हल्ले घडवून आणलेले आहेत आणि ह्या वेळेलासुद्धा त्याने खालची पातळी गाठली. तो सयाजी विखे पाटील एवढा खालच्या पातळीला जाईल या गोष्टीवरती विश्वास नाही बसत आहे. पण तो का आपल्या मागे लागला आहे? आता घरातून बाहेर निघालो, आपलं स्वतःचं अस्तित्व आपण निर्माण करतोय ना, मग तरीसुद्धा याच्या पोटात का दुखतं आहे? तेव्हा इथे जानकी म्हणत असते की मी त्यांचं बोलणं ऐकलं होतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, कुठे बोलणं ऐकलंस? कुठे होते दोघेजणं? तेव्हा जानकी म्हणते, आता जर ऋषिकेशला सांगितलं की रणदिवेंच्या घराच्या जवळच बोलत होते, तर ऋषिकेश विचारतील, तू तिथे का गेली होतीस? तू नानांना भेटायला गेली होतीस का? मग उगाच त्यांच्या डोक्याला त्रास नको. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, नाही, मी असंच बघितलं बाहेर. तेव्हा इथे आता नाना काही ऐश्वर्याला सांगायला तयार नसतात की प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहेत. तेव्हा ऐश्वर्या इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये येते, घाबरते आणि ती नानासाहेबांचा हात आता पिरगळत असते. ती म्हणते, म्हाताऱ्या, तुला माझ्यावरती खूप जास्त हसायला येतं आहे ना, म्हणूनच मी तुला सांगते, बोल, लवकर बोल, कुठे आहेत प्रॉपर्टीचे पेपर? आणि इथे आता ऐश्वर्या जेव्हा नानासाहेबांचा हात पिरगळत असते, मोडत असते, तेव्हा सुमित्रा तिथे येते आणि म्हणते की ऐश्वर्या, काय झालं गं? तेव्हा इथे ऐश्वर्या लगेच इथे नानांचा हात सोडते. तेव्हा इथे आता ऐश्वर्या खूपच जास्त घाबरलेली असते, कारण सुमित्राने तिला ऐश्वर्या अशी हाक मारलेली असते. तेव्हा ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा रंग आता उडालेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की जेव्हा तू रणदिवेबाईंना फोन केला होतास तेव्हा त्या काय म्हणाल्या, मला तेवढंच सांग. हे बघ जानकी, माझी शपथ आहे तुला. तेव्हा जानकी म्हणते, प्लीज शपथ वगैरे देऊ नका. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, मग सांग मग, का काय बोलल्या इथे तुला रणदिवेबाई? तेव्हा जानकी म्हणत असते की आई म्हणाल्या, फोन करायला तुला लाज नाही वाटली का? पुन्हा इथे फोन करायचा नाही आणि माझ्याकडे पैसे मागायचे नाही. तुमचा आणि माझा काही संबंध नाही आहे, असं आई म्हणाल्या. तेव्हा ऋषिकेशला खूपच जास्त राग येतो. तो म्हणतो की सयाजी विखे पाटील यालासुद्धा धडा शिकवायला पाहिजे. तर इथे आता नानासाहेबांजवळ सुमित्रा जाते. तेव्हा नानासाहेब ऐश्वर्याला तिथून जायला सांगत असतात, तिला हकलून देत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, काय झालं तरी काय? तेव्हा इथे आता ऐश्वर्याला कळत असतं की इथे नानासाहेब तिला जायला सांगतायत. सुमित्राला काही कळतच नसतं. तिला असं वाटत असतं की इथे नानांना कुठल्या गोष्टीचा त्रास होतो आहे की काय. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता सुमित्रा म्हणत असते का, हो काय झालं? कारण तिला कळत नसतं की नानासाहेब तिला आता तिथून जायला सांगतायत. तेव्हा इथे जानकी म्हणत असते, डॉक्टर थोडा वेळ थांबा, ऋषिकेश पैशांची सोय करायलाच गेलेत. तेव्हा इथे आता डॉक्टर काही बोलायला जाणार तेवढ्यातच ऋषिकेश तिथे येतो आणि म्हणतो की जानकी, पैसे जमा झालेले आहेत. तेव्हा जानकीला आश्चर्य वाटतं की लगेच एवढे पैसे कसे बरं यांना देता आले. तेव्हा इथे पैसे जमा केल्यानंतर जिथे ऋषिकेश आणि जानकी दोघे आमने सामने येतात,
जानकी म्हणते पैसे कुठून आले? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की कडा विकला, ओवीसाठी हे सगळं केलं.